स्टेटमेंट परत एकदा चेक कर. बाबा अरे सावली निघालीस? पाया पडते. सौभाग्यवती भाऊ, सांभाळून जा. अशी कशी सांभाळून जाणार नाही? आम्ही घेऊन जाऊ ना सांभाळून. आम्ही सर टेन्शन नाही घ्यायचं. बबलू, हा. सोहम, तुम्ही दोघं आहात ना? हो. म्हणून जास्त टेन्शन आलंय, कळलं? आमच्यावर विश्वास नाहीये तुझा? ओव्हर ऍक्टिंग करू नकास, तिला सांभाळून घेऊन जा. काय ग वर काय बघतेस? तिला तर मला भेटायचंय, आशीर्वाद घ्यायचे. हे बघ, काही झालं ना तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाहीत आणि आपला धर्म सोडायचा नाही. जा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकनाथराव, आता या सगळ्या कार्यक्रमाची पताका तुम्ही सांभाळायची. बर. सगळं काही तुम्हा दोघांच्या हातात. तुम्ही दोघांनी जास्तीत जास्त हा कार्यक्रम कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यायचं. रामभाऊ, आता तुम्ही सांगताय तर आम्ही दोघं मिळून जबाबदारी घेतो बा. आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी बी आपला जो हरिनाम सप्ताह आहे तो यशस्वी करून दावतो बघा. हो हो. आणि पांडुरंग आपल्या सोबत आहे म्हणल्यावर काय काय रे सगदेवा. होय ना बाबा. आणि त्यो विठ्ठलच आमच्याकडनं सगळं करून घेतो. हो. आम्ही त्यांचे सेवेकरी. आम्ही सगळं काही करतो नीट, काळजी करू नका. होय. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण. आई जाऊ ना तुम्ही. काळजी घे स्वतःची. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, विसरायच्या नाही. तू तिथे असशील पण इथे मी तुझी काळजी करत बसणार आहे, तुला माहितीये. आई काळजी नको करू. मी तिकडे का चाललोय सांगितलं ना मी तुला. का काळजी करतेस? त्या पोरीचा खरा चेहरा आपण समोर आणायचा आहे ना सगळ्यांच्या. तुझ्या बाबांना काय वाटतं की ती मुलगी खूप चांगली आहे, पण मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. तिचा खरा चेहरा काय आहे तो त्यांना दाखवायचा आहे. ते खूप बाजू घेतात तिची. या पोरीमुळे ना कधी नव्हे ते तुझ्या वडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये खूप भांडणं चालू आहेत, तुला तर माहितीच आहे. मला हे आवडत नाही. ही मुलगी जेव्हापासून आपल्या घरात आली आहे ना, सगळ्या नात्यांमध्ये फूट पाडतीये. काय ग, तू काय करतेस इथे? तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता. कशाबद्दल? हा नाही, आणि मला कौतुक वाटतं. हा, तू हे जे धाडस करतेस ना, खरंच कौतुकास्पद आहे. तुला काय सांगितलं होतं इथे फिरकायचं सुद्धा नाही, तुझा चेहरा इथे दाखवायचा नाही, तरी सुद्धा आलीस ना. आणि काय ग, कशासाठी हवाय तुला माझा आशीर्वाद? कोण आहे मी तुझी? काय नातं आहे आपल्या? चल जा जा. जस्ट इम्पॉसिबल. काही झालं ना तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाही. अनबिलिव्हेबल. दादा आतमध्ये ठेवून द्या, एकदम पॅक करून टाका. ही पहिली बॅग घ्या. ही आमच्या सावली वहिनीची आहे. मागे ठेवा मागे. सोहम, बबलू,
सावली आणि सारंग बरोबर तुम्ही दोघंच चाललात, त्यामुळे प्लीज त्यांना सांभाळून घ्या. वहिनी काय काळजी करू नकोस. असं नाही रे, आता तुम्ही जाताय ना, त्या दोघांनी ना एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा. त्यांच्या छान गप्पा झाल्या पाहिजेत, असं काहीतरी करायला हवं ना. आयडिया. टीम अल्फाबेटा रेडी? येस आयडा. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपलं टार्गेट माहिती आहे ना? काय? अरे आता सांगितलं ना. कधी? अरे तुम्ही सगळे विसरता कसे? मी तर विसरते बाबा. आता विसरू नका. आपलं टार्गेट आहे सारंग दादा आणि सावली वहिनीला एकत्र आणण्याचा. तर या गाडीमध्ये 4 माणसं आहेत. 1 2 3 4. किती माणसं आहेत? 4. व्हेरी गुड. आता ह्याच्या मागची 2 माणसं नसतील आणि गाडीत फक्त 2 माणसं असतील. किती माणसं असतील? 2. व्हेरी गुड. मग यांचा सुखाचा प्रवास आणि त्या प्रवासात ताराची गाणी. कसा वाटला प्लॅन? बेस्ट आहे. पण मला एक प्रश्न पडलाय, ही 2 माणसं मागे कशी राहतील? सोपं आहे. कशी? गुड क्वेश्चन. व्हेरी गुड. आय लाईक इट. बबलू, सोहम, काय चाललंय? करेल परत करूया. हा परत गुड आयडिया. सामान ठेवलं का? सामान ठेवलंय. चावी दे. बबलू पुढे बस. चला बसा. अरे बबलू काय झालं? दुखतंय. थोडं दुखते, आता तर बरा होतास. आताच दुखायला लागलं. खूप दुखतंय. खूप दुखतंय का? खूप 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 डबल खूप दुखतंय. चल डॉक्टरांकडे जाऊ. चल. बबलू दादा, आपण घरी नंतर गेलो तरी चालेल, आधी डॉक्टरकडे जाऊयात. डॉक्टर काय करणार आहे? काय करणार म्हणजे? अरे औषधं देतील ते, बरं वाटेल तुला. चल. तुम्ही कशाला त्रास करून देताय? मी आहे ना, मी घेऊन जातो डॉक्टरांकडे. अहो पण बघा, त्यांना किती दुखतंय, कळवळतायत ते. तुम्ही चला, आपण दवाखान्यात जाऊयात. वहिनी पोटात दुखत्या मान्य आहे. सारंगदा तू आलाच पाहिजे डॉक्टरकडे, असं काही नाहीये. अरे सोम आहे ना, त्याला पण काय काम धंदे नाहीत, तो येईल. मी रिकाम टेकडाच आहे, मी जाईन ह्याला घेऊन डॉक्टरांकडे. बबलू दादा, तुमच्या पोटात दुखतंय म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर झालं असेल. वहिनी पोट दुखतंय खूप. मी काय म्हणतो, मी बबलूची काळजी घेतो. तुम्ही पुढे व्हा ना, म्हणजे तिकडे पण सगळे वाट बघत असतील ना. तुम्ही जा पुढे. जा. बरी तुम्ही पण जा. तुम्ही काळजी घ्या. हो काळजी घेतो, तुम्ही जा. जा. पोटात दुखतंय. जा तुम्ही जा. बबलू चल ना, बबलू चल आपण जाऊया. दादा तू जा. तुम्ही डॉक्टरकडे जा लवकर. हो अच्छा. पोटात दुखतंय. बसराव
जा डॉक्टरकडे जा लवकर. हा जातो. सीट बेल्ट लाव. ए दादा बघतोय. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पण शेजारची इट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा. आपण पोटदुखीचं नाटक करून मागे थांबलो काय, पण आता आपण ते काम करणार आहोत जे करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपला कोणत्या गोष्टीत जन्म झाला ना तेच कळत नाही. अरे बबलू असं काय करतोयस? आपलं बोलणं झालं ना. बबलू आपण इतकं महत्वाचं काम करायला निघालोय आणि तू असं मूर्खासारखा वागतोयस. ठीक आहे नाही काय करत, काय नाही करत. पण करायचं काय? आपल्याला हिरो आणि हिरोईनला एकत्र आणायचंय. हा मिशन मिला. पण प्लॅन फेल झाला तर फेल होतोय. प्लॅन फुल फुल प्लॅन फुल प्लॅन फुल प्लॅन. पण या प्लॅन साठी तुला सारंग दादाला कॉल करून त्याची लोकेशन मागून घ्यायला लागेल. एकदा का ती लोकेशन मिळाली की आपण प्लॅन नंबर 120 एक्झिक्यूट करूया. येस भयान. हाथ से गाड़ी मेरा और तुम्हारा. पण शेजारची इट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा. माझा हरवला सखा माझ्या भेटीला यावा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला यावा. माझे माहेर पंढरी.
हॅलो सारंग, अरे प्रवास व्यवस्थित सुरू आहे ना? हो व्यवस्थित सुरू आहे. का काय झालं असं का विचारतोस? अरे सोहमने सांगितलं की सारंगला फोन कर, काहीतरी गडबड सुरू आहे म्हणे. नाही नाही, त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. त्यांना काही कामधंदे नाही आहेत. प्रवास व्यवस्थित चालू आहे आणि तिकडे पोचल्यावर फोन करतोच मी. ठीक आहे, कॉल कर. ओके, येस, बाय. बाय. अय्यो मालक, ओ मालक गोळा का हो मालक, या मालक मालक, अहो गोळा घ्या, लेले गोळा, लेले गोळा घ्या, लेले गोळा, या लेले गोळा, लेले गोळा, या मालक थंड थंड गोळा घ्या. काय जबरदस्ती आहे. गोळा घ्या, लेले गोळा, या 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 या. अय्यो आमचे कुठेही जाते नाही हो. लेले गोळा, लेले लेले गोळा. लेले गोळा. हा, हातात गोळा, पायात गोळा, पोटात गोळा, तपेत गोळा. त्यांचा गोळा त्रासदायक, आमचा गोळा फायदेशीर. लेले गोळा, लेले. एकच गोळा देई प्रेमाचा शहारा. ओ मोठी गाडीवाले दादा, घ्या घ्या गोळा घ्या. नकोय मला गोळा. तुला हवाय? अय्यो विचारत नसतो, डायरेक्ट खायचं असतो. लेले गोळा, लेले. आणि त्यांचे डोळे बघा, त्यांचे डोळे चमकतायत, म्हणजे त्यांना गोळा खायचा आहे. हो की नाही? गोळा आवडतो की नाही? या या गोळा खा, लेले गोळा. बडबड जरा बंद करा आणि एक गोळा द्या. एकच गोळा. वा वा वा, काय बघा बघा, दोघांचं प्रेम बघा. एकच गोळा म्हणजे 1/2. एकदा तू खा, एकदा मी खा, एकदा तू खा, एकदा मी खा. अरे वा वा वा, लेले गोळा, लेले. 2 द्या, 2. ओके, 2 देतो. मॅडम फ्लेवर कोणता? अरे वा 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 वा, अशी बायको मिळाला नशीब लागतं. बघा बघा बघा, नवऱ्याच्या चॉईसनी गोळा खाणार. ना तर माझी बायको म्हणून सांगता गोळ्यावर गोळे खाते. तुला काय अगं माझ्या बायको ठीक आहे ना, मला तुला काय जाणार, मला तू काय माझ्या बायको. समजू शकतो. माझं लग्न झालेलं नाही तरी मी समजू शकतो, कारण माझ्याकडे तारासारखं. बस मला माहिती आहे तुला बायको ताऱ्यासारखी चमकणारी पाहिजे. अरे वा मिळणार, वा 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 वा. हा हा, फ्लेवर कोणता? काला खट्टा. वा 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 वा, बघा बघा बघा, किती समजूतदार आहे. माझी बायकोची समजूतदार असती तर आज मी ते गोळा विकत बसलो नसतो. मग काय केलं असतं? अरे तू पहिला गेला असतो, तू पहिला गोळ्याची गाडी टाकली असती आणि हा बीबी गोळा घे, वल्ला वल्ला गोळा घे, असं करत बसलो असती. हो झाला का गोळा? हा झाला. ले 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 गोला ले. या हे काय? एकच गोळा? अय्यो आमची मशीन प्रॉब्लेम देते हो. एका तासाला एकच गोळा बनवते हो. आणि तुम्ही दोघं नवरा बायको ना, मग तुम्ही खा की एकच गोळा. माझी आई सांगते की एकत्र खाल्ल्याने प्रेम वाढते. अय्यो काय भारी बोलले हो. दोघांमध्ये एक गोळा खा. चल. गोळा लेले गोळा. अय्यो मालक. ओ साहेब हा गोळा घ्या. लेले गोळा. हा, एकदा तुम्ही खावा, एकदा मी खाणार. ओ साहेब, ओ मॅडम. गोळाबेरी चुकली बबलू, पण तरी हरकत नाही. प्लॅन नंबर 120 जरी फेल झाला असला तरी आपल्याकडे आहे प्लॅन नंबर 555. तुम्ही दोघं नवरा बायको ना, मग तुम्ही का की एकत्र गोळा. माझी आई सांगते की एकत्र खाल्ल्याने प्रेम वाढते.